मनामध्ये जेव्हा कालवा कालव होते, मनामध्ये थोडंसं कुठेतरी अशांतता पसरते, डोक्यामध्ये भयानक विचार पसरतात. अशा वेळेस काय केलं पाहिजे माहिती आहे तुम्हाला? एक तर अशा वेळेस सगळ्यात महत्त्वाचं असतं, आपला मनामध्ये आपण ज्या सेवेमध्ये आहोत, मग ते स्वामी असू दे, साई असू दे, गजानन महाराज असू दे, जे शंकर महाराज असू देत, म्हणजे कोणीही तुमचे गुरुस्थानी आहेत, त्यांच्या समोर बसावं आणि त्यांच्याशी थोडंसं बोलावं. दिवसभरामध्ये ह्या मनामध्ये ह्या सगळ्या गोष्टी जर चालू राहतात, तर कुठेतरी निवांत जागा पाहायची, तिथे जायचं, तिथे मस्त बसायचं, गाणी ऐकायची, कानाला मस्त आपलं हेडफोन आहेतच आजकाल, ते लावायचे, मस्त गाणी ऐकायची. नाहीतर आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये जायचं, मस्त गप्पा टप्पा मारायच्या. मित्रमैत्रिणी नसतील तर बाहेर जाऊन मस्त शॉपिंग करायची. पैसे नाही आहेत, मित्रमैत्रिणी नाही आहेत, अशा वेळेस काय करायचं? मस्त वॉक घ्यायचं मोकळ्या हवेमध्ये, खूप छान वॉक घ्यायचं, एखाद्या देवळात जायचं, तिथे बसायचं, थोडं मेडिटेशन करायचं, आयुष्यामधल्या सगळे गोंधळ तिथे मांडून टाकायचे आणि मग बघा तुमचं मन कसं हलकं होऊन जाईल, तुमचं मन कसं मोकळं होऊन जाईल आणि तुम्हाला खूप छान वाटेल. तर मंडळी, मला वाटतं बरेच जणांचं असं होत असेल. मी सांगते ते मात्र करून पहा.